नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. एक नवीन अपडेट आलेली आहे. आपली आई तुळजाभवानी माता हिच्या मंदिर विकास आराखड्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ह्या आर्थिक वर्षात म्हणजेच ह्या 2025-26 या आर्थिक वर्षात काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या आपण पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचा जो काही नियोजन विभाग आहे, त्या नियोजन विभागाने 20 ऑक्टोबर 2025 रोजी हा GR निर्गमित केलेला आहे. आपण पाहू शकता. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने आपल्या तुळजाभवानी मातेचा जो काय मंदिर विकास आराखडा आहे, त्या मंदिर विकास आराखड्यासाठी एकूण 1865 कोटी इतका निधी मंजूर केलेला होता. हा निधी काही वर्षांपूर्वी मंजूर केलेला होता आणि महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रत्येक आर्थिक वर्षात ह्या 1865 कोटी किमतीच्या जो काही विकास आराखडा आहे त्यातील काही रक्कम देत असतं आणि जशी जशी रक्कम उपलब्ध होत असते तसं मंदिराचा विकास आराखडा तयार होत असतो. आणि हे अधिकार आपल्या तुळजाभवानी माता मंदिराचे जे काय तुळजाभवानी माता मंदिराचे संस्थानचे जे काय अध्यक्ष म्हणजे स्वतः आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत, यांना हा अधिकार असतो मंदिर विकास आराखडा जो निधी उपलब्ध होतो तो खर्च करण्याचा. आणि त्यांना ह्या वर्षी 2025-26 या चालू वर्षामध्ये जे काही भूसंपादनाची कामे होती, भूसंपादनाच्या कामाकरिता 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 18.89 कोटी इतका निधी आपल्या जिल्हाधिकारी साहेब यांना उपलब्ध झालेला आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांना हा निधी उपलब्ध झालेला आहे आणि आपण अपेक्षा करूयात की लवकरच आपले जिल्हाधिकारी साहेब या निधीचा योग्य ते वापर करून आपल्या आई तुळजाभवानी मातेचं मंदिर सुशोभित आणि खूप सुंदर असा विकास आराखडा बनवतील आणि खूप छान पद्धतीनं ते काम करतील. अशा प्रकारे नवीन नवीन GR आणि नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, इतरांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय भवानी माता, जय जगदंबा माता.